वेलकम टू विनर्स केमिस्ट्री. मी विनर्स केमिस्ट्रीमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विनर्स केमिस्ट्रीच्या केमिस्ट्री विषयीच्या ब्रिज कोर्समध्ये आपण आपला पहिला टॉपिक स्टार्ट केलेला आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आणि याच्यामध्ये पहिल्या लेसनमध्ये आपण स्टडी केलेला आहे व्हॉट इज केमिस्ट्री अँड द डिफरंट ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. त्याचबरोबर त्या व्हिडिओच्या शेवटी आपण बघितलं की मॅटर म्हणजे काय, व्हॉट इज मॅटर. डेफिनेशन अशा पद्धतीनं बघितलेले आहे, मॅटर इज एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. आणि आज विनर्स केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करणार आहे मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन. तर हा जो मॅटर आहे आपल्याकडं, ह्या मॅटरचं कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आपणाला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. त्यामुळं आपण सुरुवात करूया मॅटर आणि मॅटरचं कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते आपणाला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. तर बघा, विनर्स केमिस्ट्रीचा हा जो ब्रिज कोर्स आहे, तर ह्या ब्रिज कोर्सचे जे व्हिडिओ आहेत, ह्या व्हिडिओचे लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला मिळवण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमचे जर काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये त्या कॉमेंट्स तुम्ही टाईप करून सेंड करू शकता. आणि त्याचबरोबर ह्या चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा. त्यामुळं तुम्हाला लगेच अपडेट्स जे आहेत ते अपडेट्स इझिली अवेलेबल होतील. तर बघा, आज आपण आजचा व्हिडिओ लेसन स्टार्ट करूया, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन. तर बघा, गेल्या वेळेस आपण शिकलेलं आहे व्हॉट इज मॅटर. तर डेफिनेशन म्हणजे व्याख्या त्याची आपण अशी बघितलेली आहे, मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाईज द स्पेस. अशी कुठलीही गोष्ट ज्याला स्वतःचं मास असतं, वस्तुमान, आणि जर ती गोष्ट जागा व्यापत असेल तर त्याला आपण मॅटर म्हणत असतो. तुम्हाला तुमच्या मागच्या स्टँडर्ड्समध्ये ही डेफिनेशन झालेली आहे. मग आता आपण काय करणार आहे, तर बघा, आपणाला ह्या मॅटरचा क्लासिफिकेशन स्टडी करायचं आहे. तर हा मॅटर जो आहे, मॅटर इज डिवायडेड इंटू 2 डिफरंट कॅटेगरीज. त्याचे 2 एकूण आपल्याकडे गट आहेत, डिपेंडिंग अपॉन द कंपोजिशन ऑफ मॅटर. मॅटर कशाचा बनलेला आहे याच्यावरती त्याचे एकूण 2 टाईप्स आपल्याकडे आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाईप आपल्याकडे आहे बघा, तर फर्स्ट टाईप इज प्युअर सबस्टन्सेस. आपल्याकडं शुद्ध रूपातील जे घटक आहेत ते मॅटरचा पहिला टाईप आपल्याकडं आहे. आणि मग ह्या प्युअर सबस्टन्सेसना आपण कशा पद्धतीनं स्टडी करतो बघा. प्युअर सबस्टन्सेस आर दी सबस्टन्सेस विच हॅव द डेफिनेट केमिकल कंपोजिशन. बघा, जे प्युअर सबस्टन्स आपल्याकडे आहेत त्यांचं स्वतःचं असं विशिष्ट कंपोजिशन म्हणजे त्याचं जे एकूण प्रमाण आहे वेगवेगळ्या घटकांचं, त्याला आपण कंपोजिशन म्हणतो. त्यामुळे प्युअर सबस्टन्समध्ये जे घटक प्रेझेंट आहेत त्या घटकांचं प्रमाण विशिष्ट असतं, विशिष्ट रासायनिक प्रमाण असं या पद्धतीनं आपण याला म्हणतो. त्याचबरोबर हे प्युअर सबस्टन्सेस जे प्रॉपर्टीज पजेस करत असतात, हे सेम प्रॉपर्टीज ॲज ओरिजिन असं आपण म्हणतो. म्हणजे त्याचे मूळचे गुणधर्म असतात हे सगळे एकसारखे असतात. त्यामुळं कुठलाही प्युअर सबस्टन्स इट ऑलवेज पजेसेस सेम प्रॉपर्टीज ॲज ओरिजिन. मूळच्या घटकासारखे सगळे गुणधर्म हे सबस्टन्सेस दाखवत असतात. मग आता ह्या 2 त्याच्या महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच आपणाला त्याचे एक्झाम्पल्स बघायचे. त्यामुळे 3rd नंबर पॉईंट आपण स्टडी करतोय बघा, त्याचे एक्झाम्पल्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस आर प्युअर मेटल्स. बघा, जे धातू आपल्याकडे आहेत ते सगळे धातू. डिस्टिल वॉटर आहे प्युअर वॉटर. आणि त्याचबरोबर सॉल्टचे एक्झाम्पल तुम्ही शिकलेला आहात, सोडियम क्लोराईड. दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ प्युअर सबस्टन्सेस. त्यामुळे प्युअर सबस्टन्सेससाठी ह्या 3 गोष्टी तुम्ही रिमेंबर करा. दे हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन. त्यांचं प्रमाण जे आहे घटकांचं हे विशिष्ट असतं. ते पजेस सेम प्रॉपर्टीज ॲज ओरिजिन. म्हणजे त्यांचे गुणधर्म हे मूळच्या पदार्थांसारखे असतात. आणि तिसरा आहे
त्यांच्यामध्ये असणारे जे आपल्याकडं एक्झाम्पल्स आहेत ते प्युअर मेटल्स, डिस्टिल्ड वॉटर, सॉल्ट आणि सोडियम क्लोराईड हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. मग हा पहिला पार्ट झाला आपल्याकडं मॅटरचा. त्याचं दुसऱ्या एक गटात जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते सबस्टन्स आपल्याकडे आहेत मिक्सचर्स. मग मिक्सचर्सना आपण कशा पद्धतीनं बघतो तर ते देखील त्याचे 1-2 पॉईंट्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आपणाला बघायचे आहेत. त्यामुळे मिक्सचर जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा मिक्सचरचं डेफिनेट केमिकल कंपोजिशन नसतं. त्यामुळे आपण त्याला बघा नो डेफिनेट केमिकल कंपोजिशन असं म्हणतो. त्यामुळे लक्षात घ्या मिक्सचर्स डू नॉट हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन. मिक्सचर्समध्ये जे घटक प्रेझेंट असतात त्यांचं प्रमाण विशिष्ट नसतं, ते कमी जास्त प्रमाणात असू शकतं. 2 नंबरचा पॉईंट जो आपण बघतो तो बघा दे हॅव नो डेफिनेट प्रॉपर्टीज ऑर दे डू नॉट पजेस द डेफिनेट प्रॉपर्टी. म्हणजे त्यांचे गुणधर्म जे असतात मिक्सचरचे हे विशिष्ट नसतात, ते त्यांचं प्रमाण चेंज झालं तर त्यांचे गुणधर्म देखील बदलत असतात. आणि त्यामुळं बरोबर प्युअर सबस्टन्सच्या अपोजिट आहे दे डू नॉट हॅव एनी डेफिनेट प्रॉपर्टीज. आणि त्यानंतर मग एक तिसरा पॉईंट आपल्याकडे आहे तो अर्थात एक्झाम्पल्स आहे बघा. त्यामुळे एक्झाम्पल्स बघतोय आपण. एक्झाम्पल्स ऑफ मिक्सचर आर पेंट. बघा पेंट जो आहे हे कशाचं एक्झाम्पल आहे तर मिक्सचर्स. आणि पेंटमध्ये मग काय काय असतं बघा ऑइल अधिक पिगमेंट्स अधिक ॲडिटिव्ह. म्हणजे ऑइल ॲड करतो आपण पेंटमध्ये. पिगमेंट्स म्हणजे कलर निर्माण करणारे जे घटक असतात ते पिगमेंट्स आणि त्याच्या स्टॅबिलिटीसाठी काही घटक आपण ॲड करतो त्यांना आपण म्हणतो ॲडिटिव्स. हे पहिलं एक्झाम्पल झालं. तसंच बघा कॉन्क्रीट स्लॅब टाकताना आपण जे कॉन्क्रीट बघतो तर त्या कॉन्क्रीटमध्ये सुद्धा वेगवेगळे घटक जे मिक्स केलेले असतात. त्यामुळे कॉन्क्रीट हा देखील आपल्याकडं मिक्सचर या टाईपचं एक्झाम्पल आहे. मग आता याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा ह्या प्युअर सबस्टन्सेसचं पुढचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं. पुढचं क्लासिफिकेशन कसं आहे तर बघा अगेन दीज प्युअर सबस्टन्सेस दे आर क्लासिफाईड इंटू 2 डिफरंट कॅटेगरीज इन विच द फर्स्ट कॅटेगरी इज एलिमेंट्स. त्यामुळे हे प्युअर सबस्टन्स बघा एलिमेंट्स असा एक त्याचा पार्ट आपल्याकडे आहे. आणि ह्या एलिमेंट्सना आपण बघायला गेलो तर त्याच्यानंतर दुसरा एक पार्ट आपल्याकडे आहे कंपाऊंड्स. त्यामुळे प्युअर सबस्टन्सेस दे आर अगेन क्लासिफाईड ॲज एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. मग आपण ह्या एलिमेंट्स आणि कंपाऊंड्सला पुन्हा डिटेलमध्ये बघायचं आहे. पण एलिमेंट्सला जर आपण बघायला गेलो पुन्हा तर बघा these elements they are again classified into 3 different categories. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे आपल्याकडं मेटल्स. एलिमेंट्स दे आर क्लासिफाईड ॲज मेटल्स. दुसरा आहे नॉन मेटल्स आणि तिसरा आहे मेटलॉइड्स. म्हणजे ही गोष्ट पुन्हा एकदा तुम्ही लक्षात घ्या प्युअर सबस्टन्सेसचं पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे. 2 त्याचे गट आहेत. एक आहे एलिमेंट्स आणि दुसरा कंपाऊंड्स. तर एलिमेंट्स बघा जी मूलद्रव्ये आपल्याकडे असतात ती त्यांना आपण एलिमेंट्स म्हणतो. एलिमेंट्सना डिटेलमध्ये आपण बघूया. पण या एलिमेंट्सचं पुन्हा बघा 3 गटांच्यामध्ये वर्गीकरण केलेले आहे. एलिमेंट्स जे आपण 3 गटात वर्गीकरण करतो ते आहेत मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. त्याचबरोबर प्युअर सबस्टन्सेसचा एक दुसरा गट आपल्याकडे आहे त्यांना आपण कंपाऊंड्स असं म्हणत असतो. 2 किंवा अधिक एलिमेंट जेव्हा बघा विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात तेव्हा कंपाऊंड फॉर्म होतं. तुम्ही मराठी मीडियममध्ये कदाचित संयुगे म्हणून त्यांना शिकला असाल. इथून पुढे त्यांना आपण कंपाऊंड्स असं म्हणणार आहे. तर बघा आपण ह्या एलिमेंट्समध्ये मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्सना डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ज्यामुळं हे क्लासिफिकेशन आपल्याला डिटेलमध्ये बघता येईल. तर स्टार्ट करूया आपण प्युअर सबस्टन्सेसचं पुढचं क्लासिफिकेशन. तर बघा प्युअर सबस्टन्सेसचं 3 गटांच्यामध्ये जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्यातला पहिला आपण स्टार्ट करतोय ज्याचा टाईप आपल्याकडे आहे मेटल्स. मेटल्सना आपण या ठिकाणी स्टडी करतोय
आणि जेव्हा आपण मेटल्सना बघतो तेव्हा मेटल्स म्हणजे धातू आणि त्याचे काही गुणधर्म तुम्ही स्टडी केलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा आपण इथं देखील मेटल्सचे प्रॉपर्टीज बघणार आहे. तर मेटल्स काय असतात बघा. मेटल्स आर दी सबस्टन्सेस विच हॅव टेंडन्सी फॉर द डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन. अशी मूलद्रव्ये जे स्वतःकडचे इलेक्ट्रॉन देतात अशा मूलद्रव्यांना आपण मेटल्स म्हणत असतो. एलिमेंट्स हॅविंग टेंडन्सी फॉर द डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन. मेटलचे काही प्रॉपर्टीज आहेत ते बघा या पद्धतीने आहेत. मेटल्स दे हॅव लस्टर. लस्टरचा अर्थ चकाकी. मेटल्सना बघा चकाकी असते. मेटल्स दे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे धातू आपल्याकडे आहेत ते बघा हीट आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे उष्णता आणि विद्युतधारा यांचे वहन करत असतात. तुम्हाला हे प्रॉपर्टीज झालेले आहेत. त्याचबरोबर तिसरी प्रॉपर्टी आहे बघा, मेटल्स आर डक्टाईल. डक्टाईल इट मीन्स दे कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर्स. मेटल्सपासून बघा आपण त्यांना स्ट्रेच केलं, ओढलं तर त्यांचा वायरमध्ये रूपांतर होण्याचा जो गुणधर्म आहे त्याला आपण डक्टिलिटी म्हणत असतो आणि त्यामुळे हा गुणधर्म तन्यता या नावानं ओळखला जातो. मेटल्स दे आर मॅलिएबल इन नेचर. मॅलिएबलचे मिनिंग आहे दे कॅन बी कन्वर्टेड इन टू थिन शीट्स. आपण त्यांचं पातळ पत्र्यात जे रूपांतर करतो त्याला मॅलिएबल असणं असं म्हणतात. त्यामुळे हे मेटल्सचे जनरल प्रॉपर्टी जे आहेत ते तुम्हाला झालेले आहेत. पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन या अर्थानं तुम्ही याच्याकडं बघू शकता. मग अर्थातच पुढचा पार्ट आहे आपल्याकडं एक्झाम्पल. तुमच्याकडं खूप सारे एक्झाम्पल्स आहेत ह्या मेटल्सचे. आपण त्यापैकी काही एक्झाम्पल्स बघूया. तर बघा एक्झाम्पल्स आपल्याकडे आहे गोल्ड, कॉपर, आयर आणि मर्क्युरी. मर्क्युरी या मेटलची स्पेशालिटी तुम्हाला माहीत आहे की हा असा एक मेटल आपल्याकडे आहे जो लिक्विड स्टेटमध्ये एक्झिस्ट होत असतो. त्यामुळे चारही प्रॉपर्टीज बघा. मेटलची डेफिनेशन जी तुम्हाला सांगितली आहे ती देखील रिमेंबर करा. मेटलची डेफिनेशन म्हणजे मेटलचे प्रॉपर्टीज नव्हे. मेटलची डेफिनेशन अशी, दीज आर द एलिमेंट्स दे हॅव टेंडन्सी फॉर द डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग त्याच पद्धतीनं बघा आपण यातला दुसरा टाईप स्टडी करतो आणि तो दुसरा टाईप आपल्याकडे आहे नॉन मेटल्स. नॉन मेटल्स अधातू. त्यांची व्याख्या काय तर बघा असे एलिमेंट्स जे इलेक्ट्रॉन घेतात अशा सगळ्या एलिमेंट्सना आपण नॉन मेटल्स म्हणत असतो. एलिमेंट्स हॅविंग टेंडन्सी टू गेन द इलेक्ट्रॉन्स ऑर टेंडन्सी टू accept the electrons they are called as the non-metals. मग त्यांचे काही आपल्याकडं प्रॉपर्टीज आहेत ते प्रॉपर्टीज आपण बघूया. तर बघा सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे दीज नॉन मेटल्स दे डू नॉट पजेस द लस्टर. तर बघा त्यांना कुठल्याही पद्धतीनं चकाकी नसते. पण याच्यासाठी एक आपल्याकडं एक्सेप्शनसुद्धा आहे आणि एक्सेप्शन बघा, एक्सेप्शन इज डायमंड अँड आयोडीन. तर बघा जनरली नॉन मेटल्सना चकाकी नसते, पण डायमंड जो कार्बनचा बनलेला आहे किंवा आयोडीन हे सबस्टन्स चकाकी दाखवत असतात. दुसरी प्रॉपर्टी आहे बघा, मेटल्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल जे असतात आपल्याकडं हे नॉन मेटल्स हे विद्युतधारा आणखीन उष्णतेचे वहन करत नाही, त्यामुळे पुअर कंडक्टर्स असं या पद्धतीनं आपण म्हणतो. पण इथं देखील एक एक्सेप्शन आपल्याकडे आहे आणि ते काय आहे बघा, ग्राफाईट. ग्राफाईट हा जो सबस्टन्स आपल्याकडे आहे हे त्याचं एक्सेप्शन आहे, कारण ग्राफाईटमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे बघा, डक्टाईल आणि मॅलिएबल. जसं आपण वरती शिकलेलो आहे की ते मेटलचे प्रॉपर्टी असतात, तर ते प्रॉपर्टी नॉन मेटलला नसतात. आणि त्यामुळे लक्षात घ्या, नॉन मेटल्स दे आर नायदर डक्टाईल नॉर मॅलिएबल. त्यांचं वायरमध्ये पण कन्वर्जन करता येत नाही आणि पातळ पत्र्यातसुद्धा रूपांतर करता येत नाही. आणि त्याचं कारण आहे, द रिझन इज दे आर ब्रिटल. ब्रिटल म्हणजे बघा ते अतिशय ठिसूळ असतात. थोडं जरी आपण प्रेशर ॲप्लाय केलं तर ते ब्रेक होतात आणि म्हणून त्यांना डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी नसते. मग आपण यांचे देखील काही एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेटल बघा, आयोडीन, नायट्रोजन, कार्बन,
दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॉन मेटल. त्यामुळे हे एक्झाम्पल्स आणि त्यांची प्रॉपर्टीज हे सुद्धा तुम्ही रिमेंबर करा. मग आपण दोन आता या ठिकाणी शिकतोय, मेटल्स आणि नॉन मेटल्स. आणि याच्यानंतर तिसरा आपल्याला स्टडी करायचा आहे जो आहे मेटॅलॉइड्स किंवा त्याला आपण म्हणतो सेमी मेटल्स. आता आपण सुरुवात करूया मेटॅलॉइड्स. व्हॉट आर मेटॅलॉइड्स ऑर सेमी मेटल्स? तर बघा, हे असे इलेमेंट्स आपल्याकडे आहेत जे मेटल आणि नॉन मेटल म्हणजे धातू आणि अधातू दोघांचेही गुणधर्म दाखवत असतात. त्यामुळे ह्यांचे प्रॉपर्टीज मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये असतात. म्हणून यांना आपण डिफाईन कसं करतो बघा. दीज आर द इलेमेंट्स विच हॅव प्रॉपर्टीज इंटरमिजिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. धातू आणि अधातूच्या मध्ये ज्यांचे प्रॉपर्टी असतात ते. अर्थात हे इलेमेंट्स मेटल आणि नॉन मेटल ह्या दोघांच्यासारखं प्रॉपर्टीज एक्झिबिट करत असतात किंवा मेटल आणि नॉन मेटल दोघांच्यासारखंही बिहेव करतात. याचे काही एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे बघा. एक्झाम्पल आहे आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. आणि ह्या इलेमेंट्सच्या बघा, आपण एकूण पाथला बघितलं तर हा पिरियडिक टेबलमध्ये एक झिगझॅग पाथ आहे ज्याच्या उजव्या बाजूचे सगळे इलेमेंट्स आपल्याकडे नॉन मेटल्स आहे आणि डाव्या बाजूचे सगळे इलेमेंट्स मेटल येत असतात. तर अशा सगळ्या इलेमेंट्सना आपण म्हणतो मेटॅलॉइड्स किंवा त्यांना सेमी मेटल्स म्हणत असतात. तर इथं बघा, प्युअर सबस्टन्सेसमधल्या इलेमेंट्सचं क्लासिफिकेशन कंप्लीट होते. मग याच्यानंतर आपण प्युअर सबस्टन्समधला दुसरा पार्ट बघतोय ज्याचं नाव आपल्याकडे आहे बघा कंपाऊंड्स. त्यामुळे स्टार्ट करूया कंपाऊंड्स. व्हॉट आर कंपाऊंड्स? कंपाऊंड्स म्हणजे काय? तर बघा, त्याची डेफिनेशन आपण आणखी काही एक्झाम्पल्स या पद्धतीनं कंपाऊंड्सना बघूया. कंपाऊंड्स आर दी प्युरेस्ट सबस्टन्सेस ऑर दी प्युअर सबस्टन्सेस अँड these substances cannot be broken down into simpler substances by ordinary chemical changes. म्हणजे बघा, कंपाऊंड्स हे आपल्याकडे शुद्ध रूपातील असे पदार्थ असतात की ज्यांचा आपण सहजासहजी विघटन करू शकत नाही. म्हणजे बघा, कंपाऊंड जेव्हा तयार होत असतो तेव्हा दोन किंवा अधिक इलेमेंट एकत्र येतात. दोन किंवा अधिक इलेमेंट विशिष्ट प्रमाणात एकत्र आले की कंपाऊंड फॉर्म होतात आणि ह्या कंपाऊंडमध्ये एकत्र आलेल्या त्या इलिमेंट्सना, मूलद्रव्यांना आपण सहजासहजी वेगळं करू शकत नाही. त्यामुळं ऑर्डिनरी केमिकल चेंजेसनं जर आपण त्यांना वेगळं करू नाही शकलो तर अशा सगळ्या सबस्टन्सेसना आपण काय म्हणत असतो बघा, कंपाऊंड्स म्हणत असतो. मग जेव्हा हे इलिमेंट्स एकत्र येत असतात तेव्हा ते कशा पद्धतीने एकत्र येतात? तर बघा, दिस इलिमेंट्स दे कंबाईन टुगेदर बाय कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर इलिमेंट्स इन द फिक्स्ड ऑर द डेफिनेट प्रपोर्शन. तर याचा अर्थ काय बघा, जेव्हा दोन किंवा अधिक इलिमेंट इथं एकत्र येतात तेव्हा त्यांचं जे प्रमाण असतं हे फिक्सचा अर्थ विशिष्ट किंवा डेफिनेटचा पण अर्थ आपल्याकडे विशिष्ट या अर्थानं आहे. त्यामुळे विशिष्ट प्रमाणात दोन किंवा अधिक इलेमेंट जर एकत्र आले तर त्यानंतर फॉर्म होणारे जे सबस्टन्स आपल्याकडे आहेत त्यांना आपण म्हणत असतो कंपाऊंड्स. त्यामुळे ह्या सगळ्यांनी मिळून कंपाऊंडची डेफिनेशन बनते. ती अशी आहे बघा, कंपाऊंड्स आर प्युरेस्ट सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस अँड दे आर फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर इलिमेंट्स इन फिक्स्ड ऑर डेफिनेट प्रपोर्शन. मग कंपाऊंडचे एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे बघा. एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड, मीठ, ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे NaCl, ज्याच्यामध्ये Na हा त्याचा एक कंपोनंट झाला आणि Cl हा दुसरा. त्याच पद्धतीने दुसरा एक्झाम्पल आहे आपल्याकडं वॉटर. वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आलेले असतात. आपण मिठामधून बघा Na आणि Clला सहजासहजी वेगळं करू शकत नाही. त्याचबरोबर वॉटरमधून हायड्रोजन आणि ऑक्सिजन देखील आपल्याकडं सहजासहजी वेगळे करता येत नाहीत. म्हणून ह्या सबस्टन्सेसना आपण कंपाऊंड्स म्हणत असतो. तर बघा, या ठिकाणी प्युअर सबस्टन्सेस जे आपल्याकडे आहेत
त्याच्यामधला दुसरा पार्ट कंपाऊंड्स आपल्याकडे कंप्लीट होतो. आणि त्यामुळं याच्यानंतर आपण मग स्टार्ट करणार आहे मिक्सचर्स आपण लगेचच स्टडी करूया. तर बघा, आता आपण स्टार्ट करूया मॅटरचा दुसरा टाईप, ज्याला आपण मिक्सचर्स असं म्हणतो. तर बघा, मॅटरचा पहिला टाईप जो आपण बघितला हा प्युअर सबस्टन्सेस, आणि आता जो पार्ट आपण बघतो हा इम्प्युअर सबस्टन्सेस म्हणून आहे. याचा अर्थ मिक्सचर्स आर नॉट प्युअर सबस्टन्सेस, मिक्सचर्स आर इम्प्युअर सबस्टन्सेस. म्हणजे जेव्हा मिक्सचर्स तयार होतात तेव्हा त्याच्यामध्ये 2 किंवा अधिक सबस्टन्सेस एकमेकांच्यामध्ये ॲड करत असतो, आणि हे सबस्टन्स ॲड केल्यानंतर त्यांचं जे प्रमाण असतं हे काही विशिष्ट प्रमाण नसतं. म्हणजे 2 किंवा अधिक सबस्टन्स आपण कमी जास्त प्रमाणात जेव्हा एकमेकांच्यामध्ये मिक्स करतो तेव्हा फॉर्म होणाऱ्या सबस्टन्सेसना आपण म्हणत असतो मिक्सचर्स. त्यामुळे मिक्सचर्स काय आहेत बघा, मिक्सचर्स आर दी सबस्टन्सेस विच कंटेन्स 2 or more substances in indefinite proportion. म्हणजे यांच्यामध्ये 2 किंवा अधिक पदार्थ विशिष्ट प्रमाणात मिक्स झालेले नसतात, त्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं, आणि त्यामुळं अशा प्रकारच्या सगळ्या सबस्टन्सेसना आपण मिक्सचर्स म्हणत असतो. मग आपण मिक्सचर्सना सेपरेट करू शकतो का, तर त्याचा आन्सर आहे येस. त्यामुळं बघा, कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर दे कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. म्हणजे जसं आपण बघितलं, कंपाऊंड्सच्या एलिमेंट्सना आपण सेपरेट करू शकत नाही. ऑर्डिनरी केमिकल मेथड्सना आपण त्यांना सेपरेट करू शकत नाही. पण बघा, मिक्सचर्समध्ये जे सबस्टन्स आपल्याकडे असतात त्यांना मात्र आपण फिजिकल मेथड्सनं सेपरेट करू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, कंपाऊंड्स आपल्याला त्याचे एलिमेंट्समध्ये ब्रेक करता येत नाही, पण मिक्सचर्सना त्याच्या कंपोनंट्समध्ये आपण ब्रेक करू शकतो. मग असे जेव्हा 2 किंवा अधिक सबस्टन्स आपण एकमेकांच्यामध्ये मिक्स करतो तेव्हा जे फॉर्म होणारे मिक्सचर्स आपल्याकडे आहेत ते पुन्हा 2 कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय केलेले आहेत. तर बघा, डिपेंडिंग अपॉन देअर मिसिबिलिटी किंवा ते कशा पद्धतीने एकमेकांच्यामध्ये मिक्स झालेले असतात त्याच्यावरती आपल्याकडं मिक्सचरचे 2 टाईप आहेत. आणि ते बघा, द मिक्सचर्स मे बी होमोजिनियस मिक्सचर्स ऑर हेट्रोजिनियस मिक्सचर्स. मग याच्यातला पहिला पार्ट आपण स्टार्ट करतो आहे, तो आहे बघा होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे कोणते, तर बघा, असे मिक्सचर्स ज्याच्यामध्ये 2 किंवा अधिक सबस्टन्स आपण एकमेकांच्यामध्ये ॲड केले तर ते एकमेकांच्यामध्ये सारख्या प्रमाणात मिक्स होतात, ज्याला आपण युनिफॉर्मली मिक्स्ड इन द बल्क असं म्हणतो. त्यामुळे होमोजिनियस मिक्सचर काय, दीज आर दी मिक्सचर्स इन विच द कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर दे आर युनिफॉर्मली मिक्स्ड इन द बल्क. सच मिक्सचर्स दे आर कॉल्ड ॲज द होमोजिनियस मिक्सचर्स. या ठिकाणी बघा, सगळेच्या सगळे जे आपल्याकडं घटक आहेत त्याच्यामध्ये ते एकमेकांच्यामध्ये सारख्या प्रमाणात मिक्स झालेले असतात, त्यांना आपण होमोजिनियस मिक्सचर्स म्हणतो. मग याचं एक्झाम्पल देखील आपल्याकडे आहे बघा, सोल्युशन ऑफ सॉल्ट ऑर शुगर इन वॉटर. आपण मीठ किंवा साखर जर पाण्यामध्ये ॲड केली तर ती सगळीकडे सारख्या प्रमाणात विरघळलेली असते. तुम्ही ह्या इमेजमध्ये सुद्धा बघू शकता. बघा, पाण्यामध्ये जेव्हा आपण मीठ ॲड करतो तेव्हा ते सगळीकडे सारख्या प्रमाणात विरघळतं, आणि त्यामुळं सगळीकडे सारख्या प्रमाणात विरघळलेल्या अशा मिक्सचर्सना आपण होमोजिनियस मिक्सचर्स म्हणतो. ह्याचबरोबर दुसरा एक टाईप आपल्याकडे आहे, त्याला आपण हेटेरोजिनियस मिक्सचर्स असं म्हणतो. मग हेटेरोजिनियस मिक्सचर्समध्ये काय असतं, तर बघा, जे कंपोनंट्स आपल्याकडे तिथं प्रेझेंट आहेत, घटक, ते एकमेकांच्यामध्ये एकसारख्या प्रमाणात विरघळत नाहीत. त्याचे एकपेक्षा अधिक लेयर्स फॉर्म झालेले बघायला मिळतात, आणि त्यामुळे त्याला आपण बघा या पद्धतीने डिफाईन करतो. इन हेटेरोजिनियस मिक्सचर्स द कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर दे आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड इन द बल्क. त्यामुळं त्यांचं एकमेकांच्यामध्ये मिक्सचर जे आहे ते युनिफॉर्म फॉर्म होत नाही. मग याचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला हे अधिक क्लिअर होऊन जाईल.
तर बघा एक्झाम्पल आहे मिक्सचर ऑफ ऑइल अँड वॉटर. जर तुम्ही पाणी आणि तेल जर मिक्स केला तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांचे 2 सेपरेट लेयर आपल्याला मिळतात. मीठ किंवा साखर जसं पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते तसं तेल पूर्णपणे विरघळत नाही आणि त्यामुळे आपल्याला असं बघायला मिळतं की त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे लेयर्स फॉर्म झालेले आहेत. तर या ठिकाणी होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस हे जे 2 शब्द तुम्हाला ओळखीचे झालेले आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या, होमोचा अर्थ सेम सगळीकडे सारख्या प्रमाणात आणि हेटेरोचा अर्थ आपल्याकडे येतो डिफरंट. डिफरंट म्हणजे वेगवेगळं, हेटेरोचा अर्थ डिफरंट असा असतो. त्यामुळे डिफरंट फेजेस फॉर्म करणारे जे मिक्सचर आहे ते हेटेरोजिनियस आणि सेम फेज फॉर्म करणारं जे आहे त्याला आपण होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. तर बघा या ठिकाणी आपण आजचा व्हिडिओ लेक्चर कंप्लीट करतो आहे आणि ह्या मॅटरचं जे क्लासिफिकेशन आहे हे तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. यानंतर आपण स्टेट्स ऑफ मॅटर आणि ह्या टॉपिकचा पुढचा पार्ट जो आहे हा आपण स्टडी करणार आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओ लेसनमध्ये. मला वाटतंय आजचा हा व्हिडिओ लेसन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे जे काही कॉमेंट्स आहेत ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता. आपण या ठिकाणी आजचा व्हिडिओ लेसन कंप्लीट करतो आहे. थँक्यू. नेक्स्ट टाईम आपण मॅटर आणि त्याचे स्टेट्स याच्याबद्दल स्टडी करणार आहे. थँक्यू वन्स अगेन.